मित्रांनो, आपण डिजिटल टेक्निक्स या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागामध्ये लॉजिक गेट्स ह्याचा अभ्यास करणार आहोत. त्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की बायनरी म्हणजे काय. बायनरी म्हणजे ज्याच्या दोन पॉसिबल व्हॅल्यू असू शकतात, तिसरी व्हॅल्यू असू शकत नाही, त्याला आपण म्हणतो बायनरी. जसं हो किंवा नाही असं उत्तर असेल एखाद्या प्रश्नाचं, तर हो किंवा नाही, तिसरं काही उत्तर असू शकत नाही. किंवा खरं किंवा खोटं, शून्य किंवा एक. तर ह्याला आपण म्हणतो बायनरी स्टेट्स. आता लॉजिक गेट्सना 0 आणि 1 यांच्या व्यतिरिक्त काहीही कळत नाही, असं मी मागच्या भागात म्हटलं होतं. तर 0 आणि 1च्या आधारावर आपण लॉजिक कसं काय बनवू शकतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. साधारणतः कॉम्प्युटरच्या जन्माच्या जवळजवळ 100 वर्ष आधी एक गणितज्ञ होऊन गेला. त्याचं नाव जॉर्ज बूल. हा जॉर्ज बूल थोडा विचित्र माणूस होता. त्याचं म्हणणं की मी 0 आणि 1 खरं किंवा खोटं, हो किंवा नाही ह्याच्या आधारावर एक गणित बनवू शकतो. आणि त्यांनी ते गणित बनवलं आणि त्या गणिताला जॉर्ज बूलची आठवण म्हणून बुलियन अल्जेब्रा असं नाव देण्यात आलं. जॉर्ज बूलचं नाव म्हणे बुलियन अल्जेब्रा. हा खूपच इंटरेस्टिंग विषय निघाला. अतिशय सोपी गोष्ट, आउट ऑफ बॉक्स गोष्ट, अतिशय इंटरेस्टिंग. आणि तरीसुद्धा त्या काळात टोटली निरुपयोगी वस्तू होती. काहीही उपयोग नव्हता त्या अल्जेब्राचा त्या काळात, पण होता आउट ऑफ बॉक्स थिंकिंग. कोण विचार करू शकेल असा की 0 आणि 1 हो किंवा नाही ह्याच्या आधारावर मी अतिशय कॉम्प्लेक्स लॉजिकसुद्धा तयार करू शकेन. सो बट ही डिड इट. त्या जॉर्ज बूलनी बुलियन अल्जेब्राचा शोध लावल्यानंतर साधारण 100 वर्षांनी एका इंजिनियरच्या डोक्यात ही गोष्ट आली की ह्या अल्जेब्राचा उपयोग करून आपण गणित करणारं मशीन बनवू शकतो. आणि त्यांनी ते बनवलं. आणि त्या मशीनचा जो पाया होता तो होता लॉजिक गेट्स. ते मशीन काय करू शकत होतं? गुणाकार, भागाकार, ॲडिशन, सबट्रॅक्शन, नंतर स्क्वेअर रूट, स्क्वेअर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ते करू शकत होतं. आणि त्याचा पाया काय होता? तर लॉजिक गेट्स. तर आत्ता आपण लॉजिक गेट्सचा अभ्यास करणार आहोत. आणि ही कन्सेप्ट अतिशय सिंपल आहे, मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि मुळात 3च प्रकारची लॉजिक गेट्स आहेत, चौथं नाही. जे काही आपण नंतर लोकांनी लॉजिक गेट्स म्हटलेत ते सगळे ह्याच लॉजिक गेट्सचं मॅनिप्युलेशन, इंटरपोलेशन, एक्स्ट्रापोलेशन हा सगळं करून त्यांनी नवीन नवीन गेट्स बनवली. पण मुळात 3च गेट्स आहेत. आणि फक्त ह्या 3 गेट्सच्या उपयोगाने सुद्धा आपण कॉम्प्युटरचा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट बनवू शकतो. इतकी भारी ती गोष्ट आहे. आता एक अतिशय सिंपल भाषेत मी हे गेट्स एक्सप्लेन करू इच्छितो. आपल्याला समजा एक बॅटरी आपल्याकडे आणि 2 स्विचेस आहेत, S1 आणि दुसरं स्विच S2, आणि एक लॅम्प आहे. आणि असं आपण हे बॅटरीने जोडलं. तर जेव्हा S1 आणि S2 ही दोन्ही स्विचेस ऑफ असतील तेव्हा करंट फ्लो होऊ शकणार नाही आणि त्यामुळे हा जो बल्ब आहे तो पेटणार नाही, ऑफ असेल. हे स्विच ऑन असेल आणि हे ऑफ असेल तरीसुद्धा ह्याच्यातून करंट जाऊ न शकल्यामुळे दिवा ऑन होणार नाही. तर ही स्विचेस दोन्ही जर का सायमल्टेनियसली बंद असतील तरच करंट ह्यातून फ्लो होईल आणि लॅम्प जळेल. हे सिंपल आहे, ह्याच्यात काही अवघड असं सर्किट नाही आहे. शाळेत ज्यांनी फिजिक्सचा अभ्यास केला आहे त्याला हे सहज करण्यासारखं आहे. हा लॅम्प आहे L. आता बूल म्हणतो की आम्ही ही माहिती, हे जे लॉजिक आहे ते एका चार्टच्या द्वारे दाखवू शकतो किंवा एका इक्वेशनच्या द्वारे सुद्धा दाखवू शकतो. तो जो चार्ट आहे त्याला ट्रूथ टेबल असं नाव आहे, ट्रूथ टेबल. आणि त्यात काय दाखवण्यात येतं?
हे जे दोन वस्तू आहेत स्विचेस, त्यांचा ह्या लॅम्पशी काय संबंध आहे? आता आपण ते ॲक्च्युली बघूया. हे आहे S1, हे आहे S2 आणि हे आहे L. आता आपण असं ॲज्युम करायचं की जेव्हा कोणतंही स्विच ऑफ असेल तेव्हा आपण त्याला झिरो म्हणायचं. झिरो म्हणा, ऑफ म्हणा, तुमची जी इच्छा असेल ते तुम्ही लिहू शकता, पण मी इथे झिरो लिहिणार. तर S1 ऑफ म्हणजे झिरो लिह. तर जर का S1च्या खाली झिरो आहे तर याचा अर्थ असा होईल की S1 हे स्विच ऑफ आहे. तसंच S2 हे स्विच ऑफ आहे. हे दोन्ही स्विचेस ऑफ असताना लॅम्प जळेल का? तर नाही, कारण हे दोन्ही स्विच ऑफ असल्यावर करंट फ्लो होऊ शकणार नाही आणि हा लॅम्प जळू शकणार नाही. दुसरी शक्यता काय? 0 आणि 1. कारण दोनच स्टेट आहे, 0 तरी आहे किंवा 1 तरी आहे, ह्याच्या व्यतिरिक्त त्याला काही कळतही नाही. अजूनही हा लॅम्प जळणार नाही. का? कारण आपण हा स्विच ऑफ ठेवला आणि हा ऑन ठेवला. हा ऑफ असल्यामुळे इथून करंट काही इकडे जाणार नाही. तर 0, 1 ह्याचा रिझल्ट पण 0 आहे. 1 0 केलं तर, ह्याला समजा ऑन केलं आणि ह्याला ऑफ केलं तर तरी करंट इथून फ्लो होणार नाही आणि त्यामुळे रिझल्ट आहे 0. पण समजा आम्ही दोन्ही स्विचेस ऑन केली तर काय होईल? दोन्ही स्विचेस ऑन असतील तर करंट इथून आरामात फ्लो होईल आणि हा लॅम्प ऑन होईल, पेटेल. मग लॅम्प झाला 1. तर आधी लॅम्प 3 वेळा 0 0 0 आहे आणि शेवटी तो 1 होऊन बसला. ह्याला आपण म्हणतो ट्रूथ टेबल. आणि हे जे दोन स्विचेस आहेत S1 आणि S2, ह्यांना आपण म्हणतो इनपुट. इनपुट म्हणजे ह्यांच्यामुळे इथे काहीतरी घडतं आहे. तर हे आउटपुट आहे आणि हे इनपुट आहे. ह्यांच्यामुळे हे घडलं म्हणून हे इनपुट आणि हे आउटपुट. तर आपण इथे लिहूया इनपुट आणि आउटपुट आणि आउटपुट. आता ही एक पद्धत झाली ह्याचं एक्सप्लेनेशन देण्याची की जेव्हा दोन्ही 1 असतील तेव्हाच हा 1 होईल. म्हणजे जेव्हा हे दोन्ही स्विचेस क्लोज असतील तेव्हाच बल्ब ऑन होईल, लॅम्प ऑन होईल. ओके. आणि आता हीच गोष्ट आपण वेगळ्या तऱ्हेने लिहितो. ह्याला आपण म्हणतो कोइन्सिडन्स. कोइन्सिडन्स म्हणजे एकसमयावच्छेदे करून गोष्टी घडणे, सायमल्टेनियसली गोष्टी घडणे. कोइन्सिडन्स. दुसरं ह्याचं नाव आहे अँड. हे अँड हे आणि हे जेव्हा सायमल्टेनियसली क्लोज असतील तेव्हा लॅम्प पेटेल. त्याकरता हा शब्द आहे अँड. तर बूल ह्याची इक्वेशन लिहितो. बूल म्हणतो S1 अँड S2 इज इक्वल टू L. असं जेव्हा तो लिहितो तेव्हा ह्याचा अर्थ असतो ही गोष्ट जेव्हा खरी असेल, आणि खरी असेल म्हणजे काय? स्विच ऑन असेल तेव्हा, आणि त्याच वेळी जर का हे स्विचसुद्धा ऑन असेल तरच लॅम्प पेटेल. तर ही सिम्पल इक्वेशन बूलनी दिली. हे अँड नावाचं लॉजिक आहे. इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्ही बघू शकता की तुम्ही जर का ह्या दोन्ही इनपुटचं सम काढलं, 0 + 0 = 0, 0 + 1 इज 0 and 0 is 0, 0 and 1 is 0, 1 and 0 is 0, 1 and 1 is 1. किंवा 0 गुणिले 0 is 0, 0 गुणिले 1 is 0, 1 गुणिले 0 is 0 and 1 गुणिले 1 is 1. गुणिले करता चिन्ह लावतो आपण डॉट. तर इथे ही इक्वेशन अशी पण लिहिता येईल S1 डॉट S2 इज इक्वल टू L. आलं लक्षात? हे गुणिले हे 0 येणार आहे, 0 गुणिले 1 हे पण 0 येणार आहे, 1 गुणिले 0 हे पण 0 येणार आहे आणि 1 गुणिले 1 हे 1 येणार आहे. त्यामुळे हे जस्ट लक्षात ठेवणं ह्या दृष्टीने हे गुणाकाराचं किंवा डॉट चिन्ह लावलेलं आहे. आता ह्याला आपण सिम्बॉलिकली सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो. कसं? हा एक स्टँडर्ड सिम्बॉल आहे. इथे मध्ये डॉट टाकला. हा डॉट आहे, हा डॉट आहे, हा आपण उचलून इथे आणला आहे. हे आहे S1, हे आहे S2 आणि हे आहे L. तर जेव्हा तुम्ही हे असं चित्र बघाल तेव्हा तुम्ही अशी इक्वेशन लिहू शकाल आणि तेव्हा तुम्ही असं ट्रूथ टेबलसुद्धा बनवू शकाल. ह्याच्यात काही व्हेरिएशन होणार नाही. हे असं म्हणजे असंच. आता इथे आपण फक्त 2 स्विचेस घेतली आहेत, S1 आणि S2.
मी इथे आणखीन 4 स्विचेससुद्धा सिरीजमध्ये टाकू शकतो. इथे पण एक स्विच टाकेन, इथे पण टाकेन, इथे पण टाकेन. तर S1 आणि S2च्या जोडीला मग S1 अँड S2 अँड S3 असं होईल. ह्याचा अर्थ काय की इथे जितके पण इनपुट्स असतील ते जेव्हा सायमल्टेनियसली 1 असतील तेव्हा आणि फक्त तेव्हाच हे आउटपुट 1 असेल. हे सगळेच्या सगळे इनपुटला जेवढे काही आहेत ते सगळे जेव्हा ट्रू असतील तेव्हाच हे ट्रू होईल. ट्रू म्हणजे 1 आणि इथे ट्रू म्हणजे अर्थ आहे की लॅम्प ऑन होईल. फॉल्समध्ये लॅम्प ऑफ झाला. S1 ट्रू म्हणजे काय? S1 क्लोज झालं, ऑन झालं. S2 ट्रू म्हणजे काय? S2 क्लोज झालं म्हणजे ऑन झालं. तर अशी सिम्पल रिलेशनशिप आहे. S1 S2 अँड S1 अँड S2 इज इक्वल टू L. S1 S2 अँड L. तर हे 3 प्रकारे आपण ह्याला रिप्रेझेंट केलं आहे. एक ही पद्धत इक्वेशनची, एक डायग्रॅमची आणि एक ट्रूथ टेबलची. तर आपण 3 पद्धतीने हे लॉजिक गेट बनवू शकतो. ह्या गेटला म्हणतात अँड गेट. यात गेट असं काही नाही आहे. गेट ह्या दृष्टीने गेट आहे की हे जे काही घडतं इथे त्याचा परिणाम इथे पोचतो आहे. तर दिस ॲक्ट्स ॲज अ गेट. या सगळ्यांचा परिणाम बाहेर पोचवण्याकरता हे गेट आहे. आणि गेट कसं आहे? अँड गेट आहे. म्हणजे सायमल्टेनियसली जेव्हा 1 असतील तेव्हाच आउटपुट 1 होईल. हे परमनंट स्टेटमेंट आहे. हे बेसिक अँड गेट आहे. आता आपण दुसरं एक गेट बघूया. परत मी एक बॅटरी घेतो आणि 2च स्विच अजूनही लावणार. S1 आणि दुसरं स्विच S2. पण ह्यावेळेस मी स्विचेस अशा प्रकारे लावलेत, वेगळ्या प्रकारे लावलेत. आणि हा लॅम्प. आता तुम्ही बघताय की समजा हे स्विच ऑन असेल तर करंट असा फ्लो होईल आणि लॅम्प पेटेल. किंवा S2 ऑन असेल तर करंट असा फ्लो होईल आणि लॅम्प पेटेल. तर दोन्हीपैकी कोणतंही स्विच जर का ऑन असेल तर हा लॅम्प ऑन होईल. दोन्ही ऑन असतील तर तरीसुद्धा लॅम्प ऑन होईलच. कारण मग काही करंट इकडून जाईल असा आणि काही करंट असा जाईल आणि तो लॅम्प पेटणार आहे. पण हा लॅम्प केव्हा ऑफ होईल? जेव्हा दोन्ही स्विचेस ऑफ असतील. तर जसं आपण ह्याच्याकरता ट्रूथ टेबल बनवलं अँड्स करता, तसंच आपण ट्रूथ टेबल बनवू ह्याच्याकरता. नंतर आपण ह्याला नाव पण देऊ. हे झालं आपलं दुसरं ट्रूथ टेबल. इथे काय पाहतो आपण? इनपुट आणि आउटपुट. इनपुटमध्ये काय काय आहे? S1 आणि S2. आउटपुटमध्ये काय आहे? तर लॅम्प आहे. तर कॉम्बिनेशन्स काय शक्य आहेत? 0 0, 0 1, 1 0 आणि 1 1. ह्याच्या व्यतिरिक्त 5वी कॉम्बिनेशन नाही. 4 म्हणजे फक्त 4च कॉम्बिनेशन शक्य आहेत. कारण काय? कारण ह्याचे 2च स्टेट शक्य आहेत आणि ह्याचेही 2च स्टेट शक्य आहेत. ह्याचा स्टेट जेव्हा दोन्ही 0 असतील, ह्याचे स्टेट जेव्हा 0 असेल तेव्हा हा 0 किंवा 1 होऊ शकतो. तसंच हे जेव्हा 1 असेल तेव्हा पण हा 0 किंवा 1 होऊ शकतो. त्यामुळे 4 म्हणजे फक्त 4च स्टेट्स शक्य आहेत. आता दोन्ही स्विचेस ऑफ असतील तर लॅम्प पेटणार नाही, ऑफ असेल. जर का 0 आणि 1 असं घेतलं म्हणजे हा ऑफ आहे आणि हा ऑन आहे असं घेतलं तर करंट असा फ्लो होईल आणि लॅम्प ऑन होईल. समजा आपण ह्याला ऑन केलं आणि ह्याला ऑफ केलं तर करंट असा फ्लो होईल आणि लॅम्प पेटेल. आणि हे दोन्ही जर का क्लोज असतील तर काही करंट इकडून जाईल आणि काही करंट इकडून जाईल आणि तो असा इथे पोचेल आणि इथून इकडे येईल आणि लॅम्प ऑन होईल. म्हणजे लॅम्प फायनली ऑन होतो. तर तुम्ही ह्याच्यात बघता की ह्याच्यात फक्त एकाच केसमध्ये 0 आहे, अदरवाईज 1 1 1 आहे. ह्या रिलेशनशिपला आपण नाव देतो ऑर. हे किंवा हे ऑन असेल तर लॅम्प ऑन असेल म्हणून ऑर हा शब्द वापरतो. ऑर. आणि मग बूलनी कशी इक्वेशन लिहिली याची? बूल म्हणाला S1 ऑर S2 इज इक्वल टू L. जर का तुम्ही हा शेवटला गाळला थोड्या 2 मिनटाकरता आणि ही वरची 3 रिलेशनशिप पाहिली तर त्यात तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दिसेल. 0 + 0 म्हणजे 0, 0 + 1 इज 1
1 + 0 = 1. आता हे नका बघू तुम्ही सध्या. याचा अर्थ काय की हे रिमाइंड करण्याकरता आहे. चिन्ह जी आहेत ती रिमाइंड करण्याकरता आहेत. हे चिन्ह रिमाइंड करण्याकरता आहे. हे गुणाकारासारखं दिसतं म्हणून आम्ही डॉट घेतलं. इथे समेशनसारखं आहे मोस्टली, एक्सेप्ट फॉर दिस लास्ट वन इट लुक्स लाईक समेशन. म्हणून आपण इथे चिन्ह ऑरचं काय घेतो तर प्लस. ह्याचा अर्थ ऑर. तर S1 ऑर S2 = L. ओके. तर हे फक्त लक्षात ठेवण्याकरता ही ऑर ऑपरेशन आहे आणि इथे मोस्टली असंच होतं आहे की हे दोन्हीचं ॲडिशन इथे येते. दिस इज अन एक्सेप्शन. तर हे लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने आपण प्लस हे चिन्ह वापरतो. तर ही दुसरी गोष्ट झाली. आता तिसरं आपल्याला पाहायचं आहे ह्याचा डायग्राम कसा आहे. त्याचा डायग्राम असा असतो. S1, S2 आणि L. तर हे झालं ऑर गेट. S1 किंवा S2 जर का खरं असेल तर लॅम्प ऑन होईल. दोन्ही खरे असले तर चांगलीच गोष्ट आहे. तर हे झालं ऑर गेट. तर आता आपण ऑर गेटची इक्वेशन पाहिली, ऑर गेटचा सिम्बॉल पाहिला आणि ऑर गेटचं ट्रूथ टेबल पाहिलं. तर अशा प्रकारे आपण अँड गेट आणि ऑर गेट यांची माहिती घेतली. ह्याच्या व्यतिरिक्त एक अतिशय इंटरेस्टिंग वस्तू असते, त्याला आपण म्हणतो इन्व्हर्ट. इथे मी चिन्ह काढतो त्याचं नुसतंच. ह्याला म्हणतो आपण इन्व्हर्ट. हे तिसरं गेट आहे. इन्व्हर्ट किंवा इन्व्हर्टर. हे काय करतं, इथे समजा ए असेल आणि ए समजा 0 आहे तर इथे आउटपुट 1 होईल. ए जर का 1 असेल तर इथे आउटपुट 0 होईल. इथे जे काही असेल त्याच्या ठीक एक्झॅक्ट उलटं इथे येतं. म्हणून याला इन्व्हर्ट करतो असं म्हणतो. 0ला इन्व्हर्ट करून 1 केलं आणि 1ला इन्व्हर्ट करून 0 केलं. तर ही 3 बेसिक गेट्स आहेत आणि ह्या 3 बेसिक गेट्सच्या मदतीने तुम्ही कॉम्प्युटरचा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट बनवू शकता. शेकड्यांनी ही घ्यायची आणि तिला असेंबल करायचं आणि म्हणतं. आणि ते असेंबल करण्याकरता तुम्हाला हातात सोल्डरिंग आयरन घ्यायची गरज नसते. ही सेमी कंडक्टर्सची प्रोसेस आहे. त्यांनी एका फटक्यात सगळेचे सगळे सर्किट्स असेंबल होतात. तर मित्रांनो, आपण आता पाहिले 3 गेट. इथे मी त्यांचा सिम्बॉल पुन्हा एकदा ड्रॉ करतो. एक आहे अँड गेट, दुसरं आहे ऑर गेट आणि तिसरं आहे इन्व्हर्टर. A, B, C, A, B, C, A आणि इथे आपण लिहितो A⁻. हा एक नवीन सिम्बॉल आहे तुमच्याकरता. बार म्हणजे जे आहे त्याला उलटं करणं. हे जर का ए आहे तर हा A⁻ आहे. ए म्हणजे 0 असेल तर A⁻ म्हणजे 1 होईल. ए जर का 1 असेल तर A⁻ म्हणजे 0 होईल. तर हे 3 सर्किट्स आहेत, 3 गेट्स आहेत आणि ह्या 3 गेट्सच्या मदतीने तुम्ही नुसतंच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट बनवू शकाल असं नाही. मेमरीसुद्धा ह्या तिन्हीच्या मदतीने बनते. काही लोक हे आणि हे वापरून मेमरी बनवतात आणि काही लोक ह्याला आणि ह्याला वापरून मेमरी बनवतात. जेव्हा आपण ह्या दोघांना वापरून मेमरी बनवतो, ह्याला आणि ह्याला, तेव्हा त्याला म्हणतात नॅन्ड मेमरी. नॅन्ड का? नॉट, ह्याला आपण नॉट गेटसुद्धा म्हणतो. ह्याला आणखी एक नाव आहे नॉट गेट. तर नॉट अँड म्हणून हे नॅन्ड. आणि समजा ह्याला आणि ह्याला धरून आपण मेमरी बनवली तर त्याचं नाव होतं नॉर. नॉट ऑर म्हणून नॉर. तर 2 प्रकारच्या मेमरीसुद्धा आपण बनवू शकतो. आणि इनफॅक्ट असं काहीही लॉजिकल सर्किट नाही आहे जे तुम्ही अशा प्रकारे नॅन्ड वापरून किंवा नॉर वापरून बनवू शकत नाही. असं काहीही नाही. तुम्ही काही बनवू शकता. कोणतंही डिजिटल कन्फिगरेशन तुम्ही फक्त ह्या गेट्सनी बनवू शकता. तर मित्रांनो, ही झाली बेसिक कॉन्सेप्ट. ह्याच्यात आपण काय पाहिलं? गेट म्हणजे काय, गेटचं ट्रूथ टेबल म्हणजे काय, गेटची इक्वेशन काय, लॉजिक गेटची इक्वेशन काय आणि त्याचा सिम्बॉल काय. तर हे अँड गेट, ही त्याची इक्वेशन आणि हे सगळं ट्रूथ टेबल.
हे आहे ऑर गेट, ही त्याची इक्वेशन आणि हे त्याचं ट्रूथ टेबल. हे आहे इन्व्हर्टर किंवा नॉट गेट आणि त्याच्या टेबल बनवायची काहीच गरज नाही, कारण इथे जे काही असेल त्याचं उलट इथे मिळणार आहे. 0 दिलं तर 1, 1 दिलं तर 0. अशा प्रकारे आपण ही बेसिक माहिती घेतली आहे आणि त्या जोडीला मी तुम्हाला हे सांगितलं आहे की हे आणि हे मिळून किंवा हे आणि हे मिळून किंवा हे तिन्ही मिळून आपण जगातलं कोणतंही बेसिक डिजिटल युनिट बनवू शकतो. तर आज इथेच थांबूया. धन्यवाद. तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता उद्या किंवा हे ऐकल्यानंतर केव्हाही. ऐकल्याबरोबर लगेच विचारायची गरज नाही, तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही विचारू शकता. तर मी तुम्हाला जितकं मला जमेल तितकी मी उत्तरं पण देईन. सो बाय, टेक केअर आणि या करोनाच्या काळात शक्यतो घरीच थांबा आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.